श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार फळश्रुती व पारायण पद्धतीसह अध्याय पहिला कथासार. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवास पूर्ण दत्तावतार यतिवर्य स्वामी राज यांना वंदन करून ग्रंथचैते कैलास विष्णू बलवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या नित्य पठणोपयोगीला पोथीचे लेखनाला प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरू ह्यांना वंदन करून जगचालका विश्वनीयता श्री विष्णुदेव ह्यांची स्तुती ग्रंथकर्त्यांनी विविध गुणवेशांनी केलेली आहे. श्री विष्णुदेवाचे सहगुण रूप वर्णन, त्यांचे आयुधे आणि वहन ह्याची महती वर्णन करून पुढे ज्याची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरेल त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामीचरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण व्हावे असे अर्जवही करण्यात आलेले आहे. त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता ह्यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मका त्रिमूर्ती अशा श्री दत्तात्रयाचे स्मरण करताना कलियुगामध्ये सीन होत गेलेल्या धर्मवासना पुन्हा मूलपदावर आणण्यासाठी अवतारलेले अत्रिपुत्र श्री दत्तात्रयाची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कविव्यास वाल्मिकी कालिदास वामन श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच पंतकवींनाही आदरभावे वंदन केले आहे. आपल्यापाशी ग्रंथनिर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही ह्याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदूताने साधू सज्जन व संत पुरुषांनी आणि कविष्ठांनी जर आशीर्वाद रूपे मला बल पुरवले तर माझ्या हातून श्री स्वामीचरित्र सारामृत लेखनी निर्विघ्नपणे आणि विनाशायी होईल असे इथेच पहिल्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा कथासार. श्री स्वामी समर्थ. जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूची भक्ती करतात त्यांचे मनोरथे पूर्ण होतात आणि जे मनात कसली अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थता कैवल्य पदाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रयाचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे. हेची पुढे लोक उद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ ह्यांच्या रूपेने अक्कलकोटे स्थिर झाले अशी धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे. या विषयाचे तर्कवितर्क काही असो मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जनतेसाठी उद्धारासाठी व मानव देह धारण करून अक्कलकोट येथे अवतारले हेची सत्य आहे. ह्या विषयाचा एक प्रसंग असा घडला की राजप्पा मोदी ह्या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कुणी कलकत्त्याचे साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेले आणि आपण कुठून आले असे श्री स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागले. त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले, आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता हरिद्वार केदारेश्वर आणि गोदावरीवरील अनेक तीर्थ पाहत हैदराबाद मंगलवेढा पंढरपूर बेगमपूर मोहल सोलापूर करत अक्कलकोटास आलो. मंगलवेढा येथे श्री स्वामींनी 12 वर्ष वास्तव केले. तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगलवेढ्याच्या आजान भक्तांना गणले नाही व दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या ह्या वेड्याबुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उममेपर्यंत श्री स्वामी मंगलवेढा हितून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायम निघून गेले. अध्याय दुसरा समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय तिसरा कथासार. श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली महती तसेच त्यांचे मंगलवेढ्यातील वास्तवाची वृत्ती आहे. आता ह्या अध्यायामध्ये श्री स्वामींचे अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे. मंगलवेढहून पंढरपूर बेगमपूर मोहोळ मार्ग श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले. तेथे भक्त चिंतोपंत टोळ ह्यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. मात्र काही कामानिमित्त टोळ ह्यांना अर्धे वाटे माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटेच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येताच क्षणी त्यांनी सर्वप्रथम एक थट्टेखोर अविंदेला चमत्कार दाखवला आणि पुढे चोलप्पा ह्यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला. केवळ पूर्वपुण्याच्या योगाने चोलप्पाच्या घरी
श्री स्वामी कृपाधन चालून आले. कोणत्याही प्रकारचे योग्य तत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणारे चोलप्पांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटाच्या राजासाहेबांच्या कानी पोचली, तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडावे ह्या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यामध्ये अवतीर्ण झाले आणि साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जण चकित झाले. राज्यसभातील सिंहासनावरून खाली उतरून राजाने धावत जाऊन श्री स्वामींच्या चरणी मिठी घालते झाले व भक्तांसाठी सहगुण साकार झालेल्या निराकार व निर्गुण श्री स्वामींचे चरणपादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात. तेथे राजाचे कौतुक ते काय. अध्याय 3 समाप्त. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी स्तवन. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटले अद्भुत ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्व हेचे सूत्रधार नवनाती आदिनाथ अनाथाचा जगत्रात नरदेही नरसिंह प्रगटले तरुपोटी. नास्तिकांचे केशफुल अस्तिकांची देनगती कधी चाले पाण्यावर कधी धावे अंधातरी यमा वाटे ज्याच्या भीती योगशोर हाच येती. कधी जाई हिमाचली कधी गिर अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी. काली माता बोल सांगे बोल कन्याकुमारी ही अन्नपूर्ण ज्याच्या हाती. दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेले स्वह चिंतामणी सुखी व्हावे सारे जण तिथे धावे जनार्दन प्रज्ञापूर स्थिर झाले. मध्यानीचे रविपृत रामरुज करी भावे स्वामी पदादंडवत. श्री स्वामी समर्थ.